बाईच्या मनातलं काढून घ्यायला बाईसारखा विचार करावा लागणार। सध्या मनोरंजन विश्वात स्त्रीप्रधान चित्रपटांची बरीच चलती आहे। अशातच 6 बायकांची अनोखी कथा सांगणारा बाई ग हा धमाल चित्रपट आपल्या भेटीला आला आहे। यामध्ये 6 बायकांची गोष्ट असली तरी हा केवळ महिलांचा चित्रपट नसून स्त्री पुरुष नात्यातील हळवी बाजू मांडणारा चित्रपट आहे। आता तुम्ही म्हणाल यात नेमकं काय खास आहे, तर हा सिनेमा का पाहावा याची आम्ही 5 कारणं तुम्हाला सांगणार आहोत। सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे चित्रपटाची कथा। मराठी चित्रपटसृष्टी ही दमदार आशयासाठी ओळखली जाते। तीच आपली ओळख या सिनेमाने कायम ठेवली आहे। अत्यंत वेगळा आशय, काहीशी फॅन्टसी आणि तरीही प्रत्येकाला आपली वाटेल अशी कथा। त्यामुळे हा चित्रपट अधिकच रंजक झाला आहे। कारण विचार करा ना, आपल्या गतजन्मीच्या 5ही बायका आपल्या समोर आल्या आणि त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा जर पूर्ण करण्याची वेळ आली तर अशीच धमाल या चित्रपटात आली आहे। 6 बायकांमध्ये अडकलेला स्वप्नील आणि त्याच्या बायका नेमकी काय धमाल उडवतायत तेच बघणं रंजक ठरत आहे। श्रेयस, प्रार्थना आणि 5 नायिका। श्रेयस आणि प्रार्थना ही अनेकांची फेवरेट जोडी आहे। त्यामुळे या जोडीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करणारा हा सिनेमा आहे। श्रेयस आणि प्रार्थना या जन्मीचे नवरा बायको दाखवले आहेत, ज्यांच्या नात्यात प्रेम आहे पण तरीही काहीतरी अडचण आहे। मग ही नेमकी अडचण काय आहे आणि ती कशासाठी आहे हेच उलगडण्यासाठी त्याला गतजन्मीच्या 5 बायकांना भेटण्याची वेळ येते। आणि याच 5 बायकांच्या रूपाने सुकन्या मोने, आदिती सारंगधर, दीप्ती देवी, नेहा खान आणि नम्रता गायकवाड अशा दमदार नायिका कथेत एंट्री घेतात। प्रत्येक नायिका एका वेगळ्या काळातली असून एक वेगळं म्हणणं ती घेऊन आली आहे। विशेष म्हणजे स्वप्नीलसह या 6ही नायिकांनी दमदार अभिनय केला आहे। त्यामुळे हा चित्रपट पाहण्यात अधिकच मजा येते। तिसरे महत्त्वाचे कारण म्हणजे फॅमिली सिनेमा। या चित्रपटात जास्त नायिका असल्याने हा चित्रपट केवळ महिलांचा आहे का, तर तसं अजिबात नाही। हा चित्रपट कंप्लीट फॅमिली सिनेमा आहे। कारण एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात त्याच्या गतजन्मीच्या 5 बायका येतात तेव्हा पती पत्नी नात्यातील संबंध, स्त्री पुरुष नातेसंबंध, भावभावना अशा अनेक पातळीवर ही कथा उलगडत जाते। शिवाय हा विषय कुटुंबाचा असल्याने आपण सहपरिवार हा सिनेमा एन्जॉय करू शकतो। चौथे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे सागरची कमाल एंट्री। सागर कारंडे या सिनेमात स्वप्नीलचा मित्र दाखवला आहे। जेव्हा सागर कारंडे हे नाव येतं तेव्हा कॉमेडी ही अपेक्षित असतेच आणि त्यानेही ती जबरदस्त खुलवली आहे। सागर आणि स्वप्नीलच्या गप्पांमधून अगदी सहज येणारे विनोद आपल्याला खळखळून हसवतात। या चित्रपटात आपल्याला अगदी वेगळा सागर पाहायला मिळाला आहे। त्याचं चित्रपटात असणं आपल्याला 100% आनंद देतं। आणि तुम्ही जर सागर कारंडेला मिस करत असाल तर हा चित्रपट पाहायलाच हवा। 5वं कारण म्हणजे दिग्दर्शकाची कमाल। दिग्दर्शकाने कथेची अत्यंत दमदार मांडणी केली आहे। कारण ही फॅन्टसी असली तरी ती इतक्या सहजपणे मांडली आहे की हे सगळं आपल्या समोरच घडतंय की काय असं वाटू लागतं। चित्रपटात 6 नायिका असल्या तरी सर्व नायिकांना पुरेपूर न्याय मिळाला आहे आणि तितकीच स्वप्नीलची भूमिका उठावदार झाली आहे। गंमत म्हणजे स्वप्नीलच्या आयुष्यात आलेल्या या गतजन्मीच्या 5 बायकांची नेमकी कोणती इच्छा अपूर्ण राहिलेली असते आणि तो ती कशी पूर्ण करतो किंवा ते पूर्ण करण्यात त्याला यश येतं का, हे पाहताना तुम्हाला भलतीच मजा येणार आहे। हा सिनेमा भन्नाट आहे हे मात्र नक्की। तेव्हा तुम्हीही जवळच्या थिएटरमध्ये जाऊन आजच हा सिनेमा पहा। लोकमत फिल्मीकडून बाई ग या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा।